Hey guys, welcome back to my YouTube channel. सॉरी तर ब्लॉग खूप उशिरा येतोय कारण की पेपर चालू होते, मग मध्ये ब्लॉग बनवायला जमलं नाही मला, म्हणून ब्लॉग बनवले नव्हते. तर आता मी आलेलो आहे गावी. तर तुम्हाला मी पहिले माझं गाव दाखवतो पूर्ण. मग गाव म्हणते घर दाखवतो, आतून नाही दाखवत आहे, फक्त बाहेरचं दाखवतो. ओके. आणि तुम्ही बघू शकता की मी रिंग घातलेलं आहे कानात. कसं वाटते कमेंट करा, कमेंट चांगले करा. ज्याचा कमेंट असा थोडासा असा घाण असेल, म्हणजे समजलात ना कसा, तर मी त्याला ब्लॉक करून टाकेल. ओके. तर कमेंट करा कसं वाटतं मी. आणि मुलेट कट मारले मी बघा, एकदम प्रोफेशनल. तर काल मी अराउंड आम्ही 10पर्यंत निघालेलो. इथे आम्ही 10:30पर्यंत आलो. मस्त की ब्लॉग बनवायला नाही जमला, पण म्हटलं चला आता गावी आलो आहे तर एक ब्लॉग बनवूया, म्हणून ब्लॉग बनवला आहे. हा सस्ता, मी एकदम सस्ता, म्हणजे एकदमच सस्ता मी हे बनवला आहे, काय म्हणतात, माईक. आवाज बरोबर ते असं असेल तर कमेंटमध्ये माईक लिहा. ओके. कमेंटमध्ये माईक लिहून ठेवा. तर आता मी तुम्हाला दाखवतो, चला. त्याच्या आतमध्ये घर आहे. ओके. एक मिनटं मी माईक लावून घेतो. सो गाईस, आता बघा तुम्हाला दाखवतो. पहिले बाहेरची साईड टाकून घेतो तुम्हाला. हे बघा, असे एक आमची रूम होती. कपडा घालून घेतो, पुन्हा दाखवतो. आपल्यानंतर कामं पण भरपूर करायचं. हे बघा, ही अशी एक रूम आहे. ऊन खूप आहे, ऊन. हे चिरे मागवलेत चिरे ते. आणि ही अशी आमचा मेन रोड दिसतो असेल तर, आमचा मेन रोड आहे. आणि ही आहेत झाडं, बघू शकता एकदम हिरवं. इथे पण खूप कचरा आला आहे, हे बघितलं, इथे कचरा आला आहे. हे सगळं साफ करायचं आहे आता. मग हे पटापट साफ करायचं आहे. ही पेरवी नाही, सगळं पेरू लागले छोटे छोटे पेरू लागले त्याला. आणि चाफ्याचं झाड आहे. आता याला चाफ्याची फुलं कसा बसलाय काय. ओके. हे चाफ्याचं झाड आहे, हे शोची झाड आहेत, हे आंब्याचं झाड आहे. बिगेस्ट ऑफ मँगो. इथे कोकोनटची पण झाडं आहेत भरपूर सारी वरती. आता तुम्हाला घराची बॅक साईड दाखवतो. तर चला बॅक साईड दाखवून घेतो तुम्हाला. तरी घराची बॅक साईडला मी आलो आहे. पहिले आहे निंबाचं झाड आहे. मग इथे चिकूचं झाड आहे. मग हे नारळाचं झाड आहे. मग तिथे पुढे नारळाचं झाड आहे. मग इथे नारळाचं झाड आहे. तिथे नारळाचं झाड आहे. आणि बेस्ट, एकदम सगळ्यात बेस्ट आमच्या इथे ट्री आहे तो म्हणजे हा ॲवाकोडा. हा बघा, दाखवतो मी तुम्हाला. हे ॲवाकोडाचं ट्री आहे. दिस इज ट्री ऑफ ॲवाकोडा. नॉट झूमिंग ऑफ कॅमेरा, बट तुम्हाला दाखवू नाही शकत. पण हे बघा, हे ॲवाकोडाचं झाड आहे आमच्या इकडचं. आणि बॅक साईड आहे. आता हे सगळं उद्या पप्पा आले, हे सगळं नीट करायचं आहे. ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. ओ, पत्र्यावर नारळ आहे, हा बघा. दिसला काय, पत्र्यावर नारळ काढणारेला काढूया मग.
साप काय वाचलं माहिती, इथं पूर्ण पार पडलं असतं. इथं दिसत नाही, नारळ पिकला एक भारी. तो चलो सगळ्यांनी हे 2 नारळ आपल्याला भेटले. पण 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 ह्यापेक्षा अजून जास्त नारळ आहेत, मी दाखवतो थांबा तुम्हाला. तो गाईस तुम्ही बघू शकता नारळ किती आहेत. सी पूर्ण 2 टप भरून आहेत. एक टप इथे आहे आणि एक टप घरात आहे. तर हे नारळ आपल्याला सोलायचे आहेत. तर गाईज ओके, तर मी तुम्हाला एक देतोय, चॅलेंज देतोय. एक सबस्क्राईब करा, तुम्ही एक सबस्क्राईब करा आणि एक नारळ माझ्याकडून घेऊन जा. ही ऑफर फक्त मे महिन्यापर्यंतच आहे. ओके, ही ऑफर फक्त मे महिन्यापर्यंतच आहे की तुम्ही एक सबस्क्राईब करा मला आणि एक नारळ घेऊन जा. म्हणजे तुम्ही या आणि घेऊन जा एक नारळ. ओके, तर आपले नारळ पण सोलायचे आहे. ते खूप कचरा झाला आहे, तो पहिले आपण झाडू मारून घेऊ आणि नंतर मग नारळ सोडूया. तर पहिले झाडू मारून घेतो. तर झाडू आणलेली आहे. थोडासा कॅमेरा वरती ठेवतो, नीट दिसेल. उन्हात आहे फोन बाबा, फोन उन्हात ठेवला आहे, दिसत नाही रे मी बरं. तर झाडू मारून घेऊया पहिले. हे सामान आहे, हे मेन चीज आहे, याने आपल्याला नारळ सोडायचे आहेत. पहिले उचलून ठेवूया. एकदम हा टेबल तुटलेला आहे, त्याचं काही काम नाही, त्याचं आपण नंतर काहीतरी बनवूया. झाडू मारून झालेली आहे. फोन पूर्ण गरम झाला आहे. आता झाडू बिडू मारून झाले एकदम मस्तपैकी. घरात थोडा काळोख आहे बघ. डेमो बघून घ्या तुम्ही. उद्या मी तुम्हाला पूर्ण घराचा टूर दाखवेन, एकदम विजिट घर दाखवेन मी तुम्हाला. हा गावातल्या भाषेतला पाळणा म्हणजे साडीचा पाळणा आहे. असायला खेळायला आपण नारळ सोडायला घेऊया. केली घ्यायची मशीन. घेऊया नंतर नारळ आहे. तो चलो स्टार्ट करते हैं. ओके, यू सी यू मी. तर पहिले आपण हा पत्रावरून काढलेला नारळ बघूया फोडून. दिसत नाही रे. ओके, बसतच नाही.
खूप हार्ड काम आहे, एकदम ताकद लागते. एकदम अजून गाईज, चॅनलवर नवीन असाल तर पटापट लाईक आणि सबस्क्राईब करून टाका, म्हणजे टेन्शन नाही झालं पाहिजे ना. एक लाईक आणि सबस्क्राईब तर करायचं. त्याला जे जुने आहेत आपले ते तर सबस्क्राईब नाही करू शकत, म्हणजे नवीन नवीन बघतात आहेत जण, त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओ शेअर करा. तर फायनली 1 मिनटं कोयती आणतो. काय जेव्हा फायनली रिझल्ट दाखवतो तुम्हाला. एकदम पूर्ण नारळ सोडून झालेलं आहे एकदम. बघा, पूर्ण नारळ सोडलं आहे, थोडंसं बाकी आहे. ते पण दाखवते बघा. ताकद लावायची आणि सोलायची. आता तुम्हाला याच्यातलं पाणी दाखवतो थांबा मी येऊन. हे बघा, तुम्ही ग्लास पूर्ण खाली आहे. आता तुमच्यासमोर हे नारळ फोडतो आणि ग्लासमध्ये टाकतो. ओके, बघा तुमच्यासमोर. थोडं त्याची शेंडी आहे ती काढून घेतो. फोडू पाणी. बघा, ताजा ताजा पाणी, नारियल पाणी. संपलं. हे कसे सुके नारळ आहेत ना, शेळी नाहीत, तर पाणी जास्त नसतं याच्यात. आणि बघा खोबरं बघू शकता किती जाड खोबरं आहे. हे बघा, पूर्ण जाड खोबरं आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल गाईज, जर तुम्हाला नारळ पाहिजे असतील तर तुमच्यासाठी बेस्ट डील म्हणून एक नारळ 15 रुपयाला मी देतो. तर ज्यांना पाहिजे असतील त्यांनी घेऊन जा. मला मॅसेज करा, येऊन घेऊन जा. देणार ना, या घेऊन जा. एक नारळ 15 रुपये. ओके, तर आता बाकीचे पण कापून घेतो. तर आता बाकीचे पण नारळ ते सोडून घेतो. गाईज, ब्लॉग खूप लेट येतो आहे, त्यासाठी सॉरी. आणि नवीन नसाल तर पटापट लाईक सबस्क्राईब करून घ्या गाईज. ओके, तर काय भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. आता बाय बाय.